महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील सर्व बँकांना इशारा देण्यात आला आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांना हप्ता वसुलीसाठी आता तरी त्रास देऊ नका, अन्यथा हात जोडून नाही तर मनसे स्टाईलने तुम्हाला भोगावे लागेल, असा इशारा मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिला। सीना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे। पूरबाधित उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली। यावेळी त्यांना मनसेच्या वतीने खते, बियाणे आणि शेती पिकांच्या औषधांचे वाटप करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून खरंच ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती असल्याचे मत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी व्यक्त केले। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा झाला। पूरग्रस्त शेतकऱ्यांना किमान 30 ते 40 हजार कोटींचे मदतीचे पॅकेज अमित शहा जाहीर करतील अशी अपेक्षा होती, मात्र ती आशा पूर्णपणे फोल ठरली। शेतकऱ्यांच्या या पूर समस्येबाबत लवकरच मनसे नेते राज ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्र्यांना भेटतील, तशी त्यांना मनसे पदाधिकारी विनंती करणार असल्याची माहिती मनोज चव्हाण यांनी दिली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।